एक सविस्तर बातमी पाहूयात। 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारण्यात आला होता, तर निवडणूक आयोगाची सलग 2 दिवस भेट घेऊन देखील निवडणूक आयोगाकडून कुठलीही समाधानकारक भूमिका न घेतल्याने राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आता दंड ठोपटले आहेत। निवडणूक आयोगाविरोधात मुंबईमध्ये सर्वपक्षीय विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे। महाराष्ट्रभरातून आघाडीतील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या मोर्चात सहभागी होणार आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तर काँग्रेसचे देखील सर्वच ज्येष्ठ नेते या मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितलं। 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल। महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील। पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचा। याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे। हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। सत्तेत असणारे लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही, पण अशा चुकीच्या आणि म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही। आणखी एक महत्त्वाची बातमी, राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील घोळावरून विरोधक आक्रमक झालेत। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले। 14 ऑक्टोबरला विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन विधानसभा मतदारसंघाच्या यादीतील घोळाबाबत निवेदन दिलेलं। यावेळी त्यांनी काही विशिष्ट उदाहरणं देत मतदार यादींमधील त्रुटी मुक्त करण्याची मागणी आयोगाकडे केली। या शिष्टमंडळाने ज्या तक्रारी केल्या होत्या त्या सगळ्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी आयोगाने अहवाल मागवला होता। या अहवालाच्या आधारे आता राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले।